आजच्या प्लॅनमध्ये माझे आहे की थोडं सेल्फ केअर करायची की म्हणजे केसांना खूप दिवस झालं मी ॲलोवेरा आणि विटॅमिन ई वगैरे लावलेलं नाही आहे, तर ते लावून घ्यावं. हॅलो हाय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या निवीज लव या यूट्यूब चॅनलमध्ये. आता सकाळची सगळी कामाची गडबड थोडी आता कमी झाली आहे, म्हणजे क्रिशा गेली आहे स्कूलला, तर तिच्या टिफिनसाठी म्हणून मी भाजी चपाती केली होती. तीच आता आम्ही दुपारच्या लंचसाठी पण तीच भाजी चपाती मी सकाळीच करून घेतली. आमचा नाश्ता पण झाला आहे. म्हटलं आता थोडंसं कामातून ब्रेक घेऊन हा ब्लॉग सुरू करावा. तर आत्ता मला म्हणजे फक्त भाजी चपाती झाली आहे, तर डाळ भाताचं कुकर लावून घ्यायचं आहे आणि किचन आवरायचं आहे. तसंच आजच्या प्लॅनमध्ये माझे आहे की थोडं सेल्फ केअर करायची की म्हणजे केसांना खूप दिवस झालं मी ॲलोवेरा आणि विटॅमिन ई वगैरे लावलेलं नाही आहे, तर ते लावून घ्यावं. आणि उद्या आहे शनिवार, तर आम्हाला थोडं बाहेर जायचं आहे, त्यामुळे घराची क्लिनिंग पण मी सगळी आजच करून घेणार आहे. उद्या आम्हाला तसा काही टाईम नाही मिळणार, तर म्हटलं सगळं आज घर पण आवरून घेऊ आणि थोडा स्वतःसाठी पण वेळ काढून घेऊ. तर बघूयात मग पुढं आपण कसं काय काय होतं ते. आता डाळ भाताचं मी कुकर लावला इथं आणि नंतर मी वेळेवर म्हणजे जेवायला बसायच्या आधी छान वरणाला फोडणी टाकून घेईन. आता थोडीफार भांडी आहेत ती आवरून घेणार आणि त्यानंतर मग बाकीच्या सगळ्या रूम्स झाडून मग तिथनं पुढं पुसून वगैरे घ्यायचंय. तर ते तसं आपण पुढे बघूच. सकाळपासून जे काही जेवण बनवलं, चहा पाणी केलं, त्याची भांडी होती ती धुवून घेतली आणि थोडाफार ओटा आवरून घेतला. बाकीचा ओटा मला आवरायचा होता, पण कसं की अजून वरण वगैरे बनवायचं होतं. त्यानंतर जेवण केल्यानंतरची पण भांडी पडणार होती, तर ती सगळी एकदम नंतर घासून म्हटलं मग तेव्हा ओटा आवरून घेऊयात. म्हणून मग आत्ता जास्त काही ओटा आवरत बसले नाही. त्यानंतर मला केसांना लावायला कोरफड जेल बनवायचं होतं, तर त्यासाठी मी कोरफड, कोकोनट ऑइल आणि विटॅमिन ई ह्या सगळ्यापासून मी जेल बनवते, तर त्याचीच तयारी करायला घेतली. आम्ही कोरफडीच्या एक पानाचा गर घेतलाय. त्यामध्ये साधारण 1 चमचा कोकोनट ऑइल, आणि 2 विटॅमिन ईच्या गोळ्या. हे सगळं मस्त ग्राइंड करून एक स्मूथ पेस्ट करून घ्यायची त्याची. आता झालंय असं की लाईट गेली आहे, त्यामुळे ही काय आता पेस्ट बनवून होणार नाही, त्यामुळे मला ती लगेच आता अप्लाय पण करता येणार नाही. तर म्हटलं त्यापेक्षा आधी मी घर साफ वगैरे करून घेईन, झाडून पुसून वगैरे, फर्निचर पण पुसायचं, तर ते सगळं करून घेते मी. आणि जर थोड्या वेळात लाईट आली तर ठीक, तर मग लाईट आल्यानंतर मी हे परत ह्याचं पेस्ट बनवून लावून घेईन. आता बघू, आता असं तसं आंघोळीला उशीर झालेलाच आहे, तर मग बघू आता लाईटची वाट बघते. तोपर्यंत मी बाकी कामं करून घेते. लाईट आल्यावर मग हे बाकीचं हे जेल बनवून मी लावून घेईन. अजून लाईट तर काय आलेली नाहीये, पण आता घर आवरता माझ्या डोक्यात एक विचार आला की आपल्याकडे कॉफी मिक्स करेल, तर हे मिक्स होते का बघू. जर झालं व्यवस्थित स्मूथ पेस्ट, तर मग हे आधी मी अप्लाय करून घेणार आणि बघते सोलारला गरम पाणी येत असेल तर माझी आंघोळ पण लगेच होऊन जाईल. नाही होते. झालंय तसं थोडंफार, ते असं झालंय काहीतरी. बघते आता हेच अप्लाय करून देते.
लाईट तर काय आली नाही, पण कॉफी विस्करने जसं जमल तसं कोरफड जेल बनवून घेतलं आणि ते केसांना लावून घेतलं आणि केसांना छान मसाज पण करून घेतला. हे असं कोरफड जेल लावण्याचे भरपूर फायदे आहेत. एक तर केस गळती कमी होण्यास मदत होते. कोरफड आपली स्काल्प शांत ठेवतो आणि केसांच्या मुळांना बळकटी देतो. तसेच आपला डॅन्ड्रफ कमी होण्यास पण मदत होते. कोकोनट ऑइलमुळे काय होतं, केसांच्या मुळांना पोषण मिळतं आणि केस मजबूत होतात. तसंच व्हिटॅमिन ई केसांना नैसर्गिक चमक आणि स्मूथनेस देतं. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जेल बनवून घ्यायचं आणि ते स्काल्पवर हलक्या हाताने मसाज करून घ्यायचा आणि 40 ते 45 मिनिटांनी शॅम्पूने केस स्वच्छ धुवून घ्यायचे. यामुळे केस खरंच खूप छान होतात. केसांना जेल अप्लाय करून झाल्यानंतर मी घरातलं राहिलेलं काम करायला घेतलं. तर ही आहे क्रिशाची बेडरूम, पण ती रूम कमी आणि पार्किंग लॉटच जास्त वाटत आहे. रोज हे सायकल गाड्या काढून रूम झाडून घ्यावी लागते. आमची बाल्कनी छोटी असल्यामुळे आणि घराबाहेर पोर्चमध्ये पण जागा नसल्यामुळे सगळं इथंच ठेवावं लागतं. सगळं घर झाडून झाल्यावर मस्त पुसून घेतलं आणि कालच आम्हा तिघांचे मी सगळे शूज धुवून टाकले होते आणि तेच आता बाल्कनीत सुकत आहेत. कालच सगळी बाल्कनी क्लीन करून घेतली होती म्हणून आज फक्त ती पुसून घेतली. नाहीतर मी जेव्हा कधी घरची लादी पुसून घेते तेव्हा मस्त बाल्कनी पण धुवून काढते. आता घर तर क्लीन करून झालं होतं, फक्त टॉयलेट बाथरूम आणि वॉश बेसिन क्लीन करायचे होते. तर म्हटलं त्याआधी चेहरा क्लीनअप करून घ्यावा, तर मग त्याची तयारी करायला मी घेतली. आधी मी क्लिन्झिंग मिल्कने चेहऱ्यावर आणि मानेवर छान मसाज करून घेतला आणि फेस क्लीन करून घेतला. त्यानंतर स्क्रबर ॲप्लाय करून चेहरा आणि मान स्क्रब करून घेतली आणि मग चेहरा धुवून घेतला. दॅट्स इट. इतकंच करते मी फेस क्लीनअपसाठी. आपण घरच्या घरी आठवड्यातून एकदा तरी असं फेस क्लीनअप करून घेतलं तर आपली त्वचा खोलवर स्वच्छ होऊन उजळ आणि फ्रेश दिसते. ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स कमी होतात. पिंपल कमी होण्यास मदत होते. रक्ताभिसरण सुधारून आपली त्वचा निरोगी दिसते. त्यामुळे मला असं वाटतं आपण आठवड्यातून एकदा तरी असं फेस क्लीनअप करून घ्यायला हवं. तुमच्याही घरात असं होतं का हो? ज्या दिवशी आपण केस धुणार असतो त्या दिवशी टॉयलेट बाथरूम क्लीन करायचं असं ठरलेलंच असतं. माझ्याकडे तरी हा नियमच आहे. क्लीनअप झाल्यानंतर मी टॉयलेट बाथरूम वॉश बेसिन क्लीन करायला घेतलं. वॉश बेसिनला नेहमी मी हार्पिक लावूनच क्लीन करते. त्यामुळे त्यावर हार्ड वॉटरचे जे डाग असतात ते अजिबात राहत नाहीत. हे आवरून मी मस्त आंघोळ करून घेतली. ही बघा क्रिशा, घरातील परमनंट स्टंट डायरेक्टर. मी इथं कामं करते आणि पाठीमागे इथं हिची सर्कस चालू आहे म्हणा. पण काहीही म्हणा, घरात कितीही काम असू दे, पण हिच्या अशा सगळ्या खोड्या बघितल्या ना तर सगळा थकवा कुठल्या कुठे निघून जातो. अंघोळ झाल्यानंतर मी छान माझं स्किन केअर करून घेतलं. आधी मी चेहऱ्यावर टोनर स्प्रे करून घेतला. त्यानंतर माझ्याकडे मॉइश्चरायझर प्लस सनस्क्रीन आहे ते मी अप्लाय करून घेतलं. त्यामुळे मी वेगळं सनस्क्रीन लावत नाही. लिप बाम लावला, थोडीशी पावडर आणि मग टिकली. झालं माझं स्किन केअर रुटीन. एकदम सिम्पल. आजचं सकाळचं काम झालं. सेल्फ केअरनी मी पण फ्रेश झाले आणि घर पण क्लीन झालं. गृहिणीचा दिवस असा छोट्या मोठ्या कामांनी भरलेला असतो, पण ह्याच कामांमध्ये आपला आनंद दडलेला असतो. जर तुम्हाला माझा आजचा छोटासा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.